शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये असेल तिथे एक सिंगल धाव मिळेल। जो 0 आकडा धावपलीकरता होता तो 0 आकडा आपण पाहतो धावपलीकरनं हल्ला जाईल। एक धाव धावपलीकरती पहिल्या षटकाला झालेली सुरुवात आहे। तुम्ही युद्धाच्या कहाण्या ऐकत आलेला आहात, युद्धाच्या बातम्या ऐकत आलेला आहात, मात्र प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं याचा परिचय आपल्याला क्रिकेटच्या मैदानामध्ये येत असतो। लयलूट अथांग सागराचा आज नजर जाईल तिथे प्रेक्षकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे। पहिल्या दिवसापासून प्रेक्षक राजा इथे होता। आज शेवटचा आणि अंतिमचा सामना पाहण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतो त्या प्रेक्षक राजाने इथे उपस्थिती दाखवलेली आहे। स्वप्नील भालेराव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल। इथून मागचा इतिहास आहे, फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी गोलंदाजांचा कुठेतरी गर्दन काळ ठरलेली आहे। आता इथे शेवटच्या सामन्यामध्ये बघायचं स्वप्नील भालेराव कशा पद्धतीने खेळ करणार आहे। ऑफिशियल प्लेयर आहे, प्रोफेशनल लेवलचा क्रिकेटर आहे, आज गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि आज आपल्या गावाकडनं लढतोय तो स्वप्नील भालेराव। यस, खणखणीत फटका आहे, जाईल सीमा रेषा बाहेर, चेंडू 4 रन। मेगा फायनलचा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। 6 षटकांचा सामना, गोलंदाजी मार्फत आपण पहिलं षटक पाहतो, संतोषच्या हातामध्ये चेंडू आहे। तर स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय द बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड संतोष भालेराव समोर एक चौकार खेळ सज्ज आहे। हा चेंडू तुम्ही पहा, तुम्ही जरी संतोषच्या त्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वप्नीलने एक चौकार खेचला असला, परंतु त्याला टे फॉर टॅग जशाच तसं उत्तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावंच भेटतंय। संतोषने देखील आपण पाहतो स्वप्नील तिथे दांडे बोल गेली आणि ते पहिला करंट तुम्ही पाहता वाळकेच्या संघाला बसलाय। एक मोठा द बिग विकेट गॉन, एक मोठा फलंदाज तुम्ही पाहताय ते स्वस्त मध्ये परतलाय आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला पाहावाच भेटणार आहे मैदानाच्या आतमध्ये। संतोष भालेराव हा नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावाच भेटणार आहे। संतोष भालेराव आणि विनोद, आता ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डाव सावरणार आहे। संतोषनं तुम्ही पहा पहिल्या षटकामध्ये त्याने एक करंट दिलाय। संतोष ऑन दी मार्क, इथे पहा हा फटका तुम्ही क्रिकेटचा सौंदर्य ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा। जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवतात। पहा मैदानाच्या आतमध्ये संतोष भालेरावनं आल्याला एक चौकार खेळलाय। क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका होता, त्याने पहा कव्हरच्या दिशेला एक चौकार खेळलाय। आता परत एकदा तो आक्रमणावरती उतरलाय। पहिल्या षटकामध्ये हा चेंडू परत एकदा तुम्ही पाहताय ते क्षेत्ररक्षक झाले चुकी अनुचेंडू पहिले षटक धाव फलकावरती आहे। इथं संतोष भालेराव आक्रमणावरती उतरलाय। पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण धाव फलकावरती एक नजर टाकतोय। 13 धावा बनवल्यात आणि स्वप्नील भालेराव सारखा एक ताकदवान फलंदाज आपण पाहते वाळकेच्या संघाने ते गमावलाय। पहा परत जेव्हा मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू परत तुम्ही पाहताय गल्लीमधून चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल्स करतोय, सरळ पॉइंटच्या दिशेने तुम्ही पाहता सीमारेषा फोडली, चौकार। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये संपलेला आहे
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती अर्थात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावपलीवरती आहेत. अर्थात मोरगाव टीमनं ज्या विकेटसाठी देव पाण्यात ठेवले होते ती देव तळपा ती विकेट त्यांना मिळाली. अर्थात स्वप्नील भालेराव कुठेतरी एक चौकार खेळून आता माघारी फिरलेला आहे. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो. या ठिकाणी सुरुवात होईल. संघर्ष मोठा आहे, लढाई मोठी आहे. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत असं म्हटलं जातं. दी बिग स्ट्रगल दी बिग सक्सेस. जितका मोठा संघर्ष असेल तितकं मोठं यश आज तुम्हाला मिळणार आहे. ज्यानं मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला आणि जो काळावरती स्वार झाला त्याला यश मिळतं. ही यशाची साधी सरळ सोपी व्याख्या आहे. त्याचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायच्या, ठेचा लागायच्या, अनेकदा त्वरित तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळ्यात भोळी बाबडी स्वप्न होती. त्यांना प्रयत्नांची कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिका सुद्धा. बस मनगटामध्ये स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची आणि लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द ठेवावी लागते. ती जिद्द घेऊन दोन्ही संघ आतमध्ये उतरलेले आहेत. षटक क्रमांक 2 ला होतीये सुरुवात. गोलंदाज आहे मिथून. विनोद चोरमले यास बॅक फूट वरती जात अक्रॉस दी बॅट. फाईन लेग. विनोद चोरमलेच्या बॅटमधून निघलेला तो एक खरी चौकार आहे. या चौकाराच्या साहाय्याने धावपलक जाईल पुढे. 21 धावा धावपलीवरती आहेत. 21 धावा धावपलीवरती अर्थात बारामती विरोधामध्ये दौंड ही लढाई आहे. तालुके जवळचे आहेत, गाव लांबचे आहेत. एक मोरगाव तर एक दौंड तालुक्यातलं शेवटचं टोक जिथे दौंड तालुका संपतो तिथलं एक गाव आहे वाळकी. पॉइंट मध्ये हा चेंडू शतरक्षक समोर फेक जाईल तोपर्यंत अगदी जीव मुठीत घेऊन तो संतोष भालेराव आपल्या घरट्याकडे धावत होता. जीव घेणा प्रवास होता. घरटं मात्र सुखरूपरित्या तिथे पूर्ण केलं. संतोष भालेराव टेनिस क्रिकेट जगलेला माणूस आहे. आज गेली कित्येक वर्ष तो खेळाडू टेनिस क्रिकेट खेळतोय आणि अजूनही चांगल्या चांगल्या खेळाडूंना लाजवेल असा फिटनेस त्या खेळाडूचा आहे. सावल्यांनी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करायला आता सुरुवात केलेली आहे. हा खेळ ऊन सावल्यांचा तुम्ही आतमध्ये बघणार आहात. हा खेळ कोणाला दैवाचा कळला, हा खेळ कधीही कोणाला दैवाचा कळला नाही असा अनिश्चिततेने भरलेला एक टेनिस क्रिकेट किंवा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. डीप एक्स्ट्रा कव्हर. शतरक्षक समोर आहे. आपलातून स्टॉप. चेंडू थांबवला. तिथे मिळेल फक्त एक धाव. एका धावेने धावपलीवरती जाऊ. 23 धावा धावपलीवरती आहेत. 23 ऑन बोर्ड. खूप देखणं आणि नेटकं आयोजन आपण पाहतो. अर्थात इथे आहे. ग्रामीण भागातलं क्रिकेट बदलतंय, डेव्हलप होतंय आणि आता ग्रामीण भागातल्या खेळाडूंचा खेळ सुद्धा तुम्ही बघा आता खूप मोठ्या लेवलचं अर्थात ते क्रिकेटला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. विनोद चोरमले यास अंडर 19चा प्लेअर आहे. वयवर्ष लहान आहे. सरळ बॅटने खेळतोय हा चेंडू. शतरक्षक आहे तिथे समोर. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू त्यानं मात्र सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला. आता याआधी तुम्ही मोरगाव टीमकडनं अक्षय तावरेला खेळताना बघत होतात, कुठेतरी ऋषी शिंदेला आपण बघत होता. आता त्या 2 खेळाडू इथे नाहीत आतमध्ये आणि ते नसल्यामुळे कुठेतरी आता त्यांची उणीव पहा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला कदाचित जाणवत असेल. कारण बारामतीमध्ये एक स्पर्धा चालू झाली आज. बारामती प्रीमियर लीग आंबेडकर स्टेडियम वरती त्या स्पर्धेचं आयोजन आहे आणि बारामती तालुक्यामधली सर्वात मोठी स्पर्धा मधून तिथे खेळण्यासाठी ते गेलेले आहेत. कारण डीजे लॉयन्स अर्थात डीजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मालकीचा संघ तिथे खेळतो. 61,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे. मात्र डीजी शिंदे सरांनी टीमच 62,000ला विकत घेतलेली आहे. ते सुद्धा इथे आहेत. विनोद चोरमले फुल टॉस खेळतोय. सरळ बॅटनं सीमारेषा बाहेर चेंडू. विनोद चोरमलेच्या बॅटमधून निघलेला तो पॉवरफुल अरे खणखणीत चौकार आहे. विनोद चोरमले वय वर्ष जरी लहान असलं तरी आता त्या खेळाडूंना आता कुठेतरी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर चांगले क्रिकेट तुमच्याकडे असेल तर आज तुम्ही ह्या खेळामध्ये नक्कीच गुंतवणूक करा. कारण एक खूप चांगलं भविष्य आता या खेळामध्ये सुद्धा तुम्ही एक बेस्ट करिअर ऑप्शन पाहू शकता. कारण आज हा खेळ खूप लोकप्रियता प्राप्त झालेला खेळ आहे. हा चेंडू डोळ्यासमोर आपण पडत नाही तोपर्यंत विकेट किपरकडे गेला सुद्धा होता. तिथे मात्र मिळेल ती एक धाव. मेन पंचांचा इशारा येतोय. 22ची ती एक सिंगल असेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 नुसार ती धाव आपण धावपलीवरती घेऊ. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपतो आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 30 धावा आहेत.
हॅलो, ज्यांचे आपण पाहतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार घोडंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय अशोक बापू पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वाखरी ग्रामस्थांच्या वतीनं दौंड तालुक्याच्या वतीनं बापूंचं मनापासून हार्दिक स्वागत. चालू करा. पहा इथे 12 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 12 चेंडू मध्ये आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 30 धाव आहे. तिसऱ्या षटकाला आपण पाहतोय ते सुरुवात झालेली आहे. हा चेंडू तुम्ही पहा विनोदचा त्याने क्लास नादाकत आणि रिझल्ट तुमच्या समोर येत आहे. चौकार पहा विनोद एक छोटा जरी खेळाडू असला फक्त 19 वर्षाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय परंतु अक्षरशः गोलंदाजांचा कर्दन काळ आहे आज. हा चेंडू परत बिगिट करण्याचा प्रयत्न इथे फसला विनोदचा. थांबवले आपण पाहतोय ते संतोष भालेरावनं विनोदला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी जरी चौकार खेळ असला परंतु पाठोपाठ तुम्ही पाहताय चांगल्या प्रकारचं कमबॅक आहे ते. तिसऱ्या षटकाचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. धाव फलकावरती आपण नजर टाकतोय. 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. हा चेंडू पहा तुम्ही बिगिट केलाय तिथे कुठला क्षेत्ररक्षक आपण पाहतो उपलब्ध नाही. चेंडू एक टप्पा घेत अक्षरशः सीमारेषेच्या लगत आपण पाहतो चेंडूचं कलेक्शन केलंय. तदनंतर घेतल्या गेलेल्या 2 धावा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. शेतकरी धाव फलकावरती आपण पाहतोय 36 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोरेश्वर मोरगाव त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय. हा चेंडू पहा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय दीपक पेळगावकर सर आहे. त्यांनी त्यांचे दोन्ही हात आता बाहेर काढत सांगितले. हा चेंडू स्क्वेअर अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महेश जाधव सर आहे. परत एकदा आपण पाहतो विनोदचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि दीपक पेळगावकर सरांचा इशारा येतोय ते लेग बायच्या स्वरूपामध्ये तुम्ही पाहता एक धाव आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लेट आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो दरम्यानच्या काळामध्ये चालू असलेला सामना मोरेश्वर मोरगाव त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय वाळकी 11 वाळकी हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले खेळताना पाहावयास भेटतोय. हा चेंडू परत एकदा हलक्या हाताने आपण पाहतोय संतोष भालेराव सरांना हा चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तुम्ही पहा झटपट चेंडू ते झेपवलाय आणि तदनंतर घेतलेला 2 धावा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 धावांच्या सहाय्याने आपण धावफलकावरती एक नजर टाकतोय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातले आपण पाहतोय काही चेंडू शिल्लक असताना धावफलकावरती 40 तर लागल्यात. संतोष भालेराव आणि विनोद ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये केलेला उडवताना पाहावयास भेटणार आहे. हा चेंडू परत एकदा त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय आपल्या स्पर्धेसाठी ज्यांना 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले कांताभाऊ शेठ टेंगले सदस्य ग्रामपंचायत वरवंड या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन होत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. आणि आता मग पुढल्या 6 चेंडूंसाठी परत एकदा ऋषी पवार सरंगरे आपण त्यांचा आवाज देखील ऐकणार आहोत. या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने चॅम्पियन आणि या स्पर्धेचा राजा होण्यासाठी आपण पाहतोय 2 संघांची पुन्हा एकदा टक्कर आहे. शर्यत मोठी आहे. 41 धावा धावपलीवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय तिकडे संपलेला आहे. 5 षटकांचा हा टोटल सामना आहे. त्यामधले 3 षटकं संपली आहेत. आता अजूनही 2 षटकांचा खेळ आपण आतमध्ये बघणार आहोत. 41 धावा धावपलीवरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शर्यत मोठी आहे. ज्यावेळेस तुम्ही 100 लोकांच्या शर्यतीमध्ये उतरता तुम्हाला 100 लोकांमधून जर 1 नंबर वरती यायचं असेल तर तुम्हाला 99 लोकांपेक्षा वेगळा विचार करावा लागतो. आणि तर ही लढाई सुद्धा ती विचारांची आहे आणि त्यामुळे आता पाहायचं तर 3 ओव्हरमध्ये एक चांगला स्कोर उभा करतो इथे वाळकी 11. एका साईडनं बा स्वप्नील भालेराव जरी लवकर बाद झाला असला तरी दुसऱ्या साईडनं संतोष भालेराव आणि विनोद चोरमलेनं पुन्हा एकदा आपला डाव सांभाळलेला आहे. त्यांनी पुढे आपण पाहतो ती पडझड होऊ दिली नाही. कांताभाऊ टेंगले आपल्या स्पर्धेचे दानशूर देणगीदार आहेत
आणि ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दादांनी या ठिकाणी दिलंय. भाऊ आपण सुद्धा या ठिकाणी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. अर्थात शिरूर हवेली तालुक्याचे कार्य सम्राट आमदार अशोक बापू पवार यांचं आगमन होतं इकडे आणि हा चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार आहे. बापू आपण पाहतो या ठिकाणी आपल्या सोबत वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात आपण पाहतो कार्य सम्राट आमदार आहेत आणि बापूंचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी मंचावरती आगमन इथे झालेलं आहे. बापू सुद्धा या ठिकाणी वेळातला वेळ काढून आपल्या सोबत उपस्थित आहेत. शिरूर तालुक्यामधली सर्वात मोठी नामवंत क्रिकेटची स्पर्धा रांजणगाव सांडस मध्ये घेऊन येत आहेत. आमदार चषक 2021 पुन्हा एकदा आपण पाहतो रांजणगाव अर्थात आप्पासाहेब रणपिसे आणि अजितदादा रणदिवे या स्पर्धेच्या आपण पाहतो या ठिकाणी ऑर्गनायझर आहेत. हा चेंडू बराच उंच जाईल. क्षेत्ररक्षक समोर आहे. टिपतोय जाईल. बस 47 धावेवरती दुसरा धक्का असेल. कमलेश भालेराव हा नवीन खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी आता खेळण्यासाठी वाळके टीम कडनं तुम्ही आतमध्ये इथे बघणार आहोत. 47 धावा धावपलकीवरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बराच वेळ जो डाव सांभाळला होता कुठेतरी संतोष भालेराव आणि विनोद चोरमलेनं. इथे मात्र आता संतोष भालेराव बाद होतोय. त्यानंतर यस विनोद चोरमले क्लीन बॉल. बराच वेळ जो डाव दोन्ही खेळाडूंनी अगदी सांभाळला होता इथे तो डाव कुठेतरी उद्ध्वस्त केलाय. षटक क्रमांक 4 मध्ये पहा सुरुंग पुन्हा एकदा लावलेला आहे. 47 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे. कधी काय होईल या खेळामध्ये सांगू शकत नाही. पा कधी कोण हिरो आणि कधी कोण झिरो होईल सांगू शकत नाही. असा अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ तुम्ही आतमध्ये बघत आहात. नवीन कोरी जोडी तुम्ही आतमध्ये आता पाहणार आहात. जे खेळाडू आतापर्यंत एकही चेंडू खेळले नाहीत. एका साइड नाही चंद्रकांत काळे ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला कमलेश भालेराव. विकेट हॅट्रिकचा चेंडू आहे. रिव्हर्स पूल क्षेत्ररक्षक हो उलटा झेल आपण पाहतो त्या ठिकाणी टिपण्याचा आपण पाहतो. तो उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न आपण पाहतो या ठिकाणी होता. निलेश गोलंदाजी मार्कवरती ज्यावेळेस कुठेतरी संगमनेरचा संघ वर्चस्व प्रस्थापित करत होता चेंडू हातावरती घेतला निलेशनं आणि तो डाव अगदी उधळून लावलेला आहे. 49 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ आहे. त्यामधलं हे चौथं षटक प्रगती पथावरती आहे. 3.4 षटकांचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये जाईल. हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. या चेंडूवरती मात्र कोणती रिस्क आता कमलेश भालेराव घेत नाही कारण त्याला माहिती आता समोर संघाचे 2 खेळाडू याच ओव्हरमध्ये कोसळलेले आहेत. कमलेश भालेराव हा संघाचा स्ट्रॉंग हिटर आहे ज्याला 1-2 धावा जास्त माहित नाही. त्यामुळे तो एक स्ट्रॉंग हिटर आतमध्ये 51,000 रुपयांचा असणारं प्रथम पारितोषिक अर्थात दौंड तालुक्याचे युवा नेते पुत्र होय असं ज्याचा खऱ्या अर्थाने तिन्ही लोकी झेंडा तुषारदादा रमेश आप्पा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने या दिमागदार सोहळ्याचं आयोजन आहे. 32 संघांना खेळण्याची संधी आपण या ठिकाणी इथे उपलब्ध करून दिली होती. तर 32ही संघ एक समान ताकदीचे होते. कोणत्याही संघामध्ये आपण तुलना करू शकत नव्हतो कोणता संघ जास्त ताकदवान आहे कोणता संघ कमी ताकदवान आहे. एक समान ताकदीचे संघ या स्पर्धेमध्ये खेळत होते. चेंडू उंच जास्त जाईल. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र होती ती चूक. जीवदान असेल ते कमलेश भालेराव साठी. कमलेश भालेराव मात्र आता इथे जीवदानाचा बघायचं किती मोठा अर्थात त्याचं नुकसान भरपाई समोरच्या टीमला या ठिकाणी करून द्यावी लागणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही पाहा बापू आहेत इथे
आमदार चषक 2021 ही स्पर्धा रांजणगाव गावामध्ये येत्या 9 तारखेला सुरू होतीये. बापूंनी जे लीड घेतलं होतं 41,504 हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आज रांजणगाव गावामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अप्पासाहेब रणपिसे आणि अजितदादा रणदिवे हे दोन त्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आहेत. तिथे सुद्धा 32 संघांना खेळण्याची संधी ते उपलब्ध करून देत आहेत. एक आयकॉन आणि एक आयडॉल घेऊन तुम्हाला तिथे खेळण्याची संधी मिळणार आहे. थोडंसं लवकर उरकून घ्या आतमध्ये मॅच, थोडंसं उरका. 4 षटकं संपली आहेत. 52 धावा धावपलीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ह्या धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती मोरया क्रिकेट क्लब मोरगाव मोहम्मद हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 चेंडू घेऊन असणार आहे. वाईट चेंडू आहे. प्रथम पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेचा अर्थात माननीय श्री तुषारदादा थोरात युवा नेते दौंड तालुका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो 51,000 रुपये पहिलं पारितोषिक आपण पाहतो. या ठिकाणी हा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक समोर आहे. तर पहा द्वितीय पारितोषिक अर्थात या स्पर्धेमध्ये 31,000 रुपयांचं एक भरघोस मोठं प्राइज आपण पाहतो द्वितीय क्रमांकाचा आहे. माननीय श्री अशोक भाऊ जाधव अंबिका कला केंद्राचे प्रोप्रायटर ओनर आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तब्बल 31,000 रुपयांचं आहे. तिथे पहा तिसरं पारितोषिक 21,000 रुपये अर्थात डॉक्टर भरत खळदकर मयुरेश्वर हॉस्पिटलचे ओनर आणि माननीय श्री शिवाजीदादा भापकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाखारी यांच्या वतीनं आपण पाहतो हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी आहे. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 11,000 रुपये भाऊ आपण पाहतो या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत. माननीय श्री कांताभाऊ टेंगले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वरवण यांच्या वतीनं आपण पाहतो या ठिकाणी हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक बघा या स्पर्धेमध्ये 11,000 रुपयांचं आहे. वैयक्तिक सुद्धा बरीचशी मोठी पारितोषिक तुम्ही या स्पर्धेमध्ये बघू शकणार आहात. मॅन ऑफ द सिरीज जो या स्पर्धेमधला असेल संपूर्ण स्पर्धेचा विचार करून तो किताब आपण देत असतो आणि जो या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज असेल त्याला एक नामांकित कंपनीची सायकल आपण पाहतो या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर या स्पर्धेतला जो बेस्ट बॉलर असेल त्याला एक नामांकित कंपनीचा होम थिएटर देऊन त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. लॉग ऑफ क्षेत्ररक्षक समोर झेल टिपला आणि चंद्रकांत काळेचा खेळ इथे संपला. बा 14 धक्का असेल. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. 57 धावा धावपलीवरती तुम्ही पाहू शकता आतमध्ये आहेत. 57 ऑन बोर्ड. तर बा अजूनही बरेचसे मोठे स्पर्धेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे अर्थात मनोजदादा शेळके सदस्य ग्रामपंचायत केडगाव आणि अर्थात नितीनदादा वाघ कुतवळ हे सुद्धा आपण पाहतो विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केडगाव सुरेंद्रदादा हडके आणि नितीनदादा वाबळे या सर्व मान्यवरांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला चषक सौजन्य मिळालेलं आहे. तर ही स्पर्धा आपण पाहतो उभी करण्यासाठी ज्यांच्या वतीने एक विशेष सहकार्य आपल्याला मिळालं सचिनदादा शेळके प्रगेशदादा चव्हाण प्रीतमदादा देशमुख आहेत, औदुंबरदादा इनामदार अमितदादा शेळके अनिलदादा साळुंके नितीनदादा शिंदे आणि हे ग्राउंड सौजन्य अर्थात मैदान उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान सौजन्य लाभलं अर्थात पवन शेठ अग्रवाल या सर्वांच्या सहकार्यापोटी खऱ्या अर्थाने इतकी दिमागदार स्पर्धा आपण पाहतो आपल्या समोर उभे आहे. माननीय श्री तुषारदादा रमेश अप्पा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन इथे होतंय. 51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि दौंड तालुक्यामधली खूप मोठी स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचा अर्थात हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये अगदी खूप देखणं वातावरण आपण पाहतो आपल्याला निर्माण करता आलं. पहिला डाव संपतो आतमध्ये 5 षटकांचा खेळ संपला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती अर्थात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वाळकी टीम बनवते 61 धावा. तर येणाऱ्या 30 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 62 धावांची गरज असेल. मोरया क्रिकेट क्लब मोरगाव वाळकी टीम आपण ताबडतोब चला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मोरया टीम आपल्याला विनंती आपल्या 2 फलंदाजांना या ठिकाणी आतमध्ये पाठवून द्या. फजील सिराज सय्यद वरवंड यांची राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीसपदी निवड झालेली आहे
आपण आणि बाप्पूंना विनंती आपल्या हस्ते त्याला पत्र द्यायचे. चला फजील शेठ. त्याचबरोबर केडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पण त्यांच्या मातोश्री आहेत पण कारभार तेच पाहतात ते सुरेंद्रजी हाडके यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा या ठिकाणी केक कापून साजरा करण्यात येईल. चला वाळकीच्या संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. स्वप्नील भालेराव सरांना या ठिकाणी विनंती आहे आपण कुठलाच आता वेळ घेऊ नका आणि आपण ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचे आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही मोरेश्वर मोरगाव संघाने आपले ताबडतोब सलामीचे 2 फलंदाज ते पाठवायचे आहेत. 62-61 आपण पाहतोय की वाळकी 11 वाळकी या संघाने बनवल्यात. 62 धाव्यांचा आता पाहतोय पाठलाग येतोय मोरेश्वर मोरगाव हा संघ करणार आहे. आज ते ऋषी आणि आपण पाहतो की अक्षय तावरे या विदाऊट फलंदाजांच्या याच्यासोबत आपण पाहतो की फायनलच्या थरारामध्ये उतरणार आहे. तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहावयास भेटतात दीपक पिळगावकर सर आहे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिका आपण पाहतोय की महेश जाधव सर आहे. 2 पंचांनी देखील आपल्याला स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलंय आणि दिवसभर आपण पाहतो की उन्हामध्ये या पंचांनी आपलं कामकाज चोख बजावलेलं आहे. त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. जाऊया 62 धावेत आपण पाहतो की ते पाठलाग करणार आहे. मोरेश्वर मोरगाव हा संघ तुम्ही पाहताय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेली आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय सचिन आणि त्याच्या समेत आपण पाहतोय की सतीश ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटणार आहे. तर नॉट स्ट्राइक एंडला सचिन उभा असणार आहे तर स्ट्राइक एंडला आपण पाहतोय सतीश ऑन स्ट्राइक. तर गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहताय पहिलं षटक संतोष भालेरावच्या हातामध्ये ते चेंडू दिलाय. 62 धावेंचा आपण पाहतो 30 चेंडू मध्ये या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. दीपक पिळगाव सरांचा इशारा येतोय की ते प्लेचा आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी इनिंग या ठिकाणी आपण पाहतोय की सामना चालू होतोय. एस्टनच्या मागे तुम्ही पाहताय द बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड स्वप्नील भालेराव तुम्हाला एस्टनच्या मागे कामकाज करताना पाहावयास भेटणार आहे. इथे सामना सुरुवात पहिला चेंडू इथे हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता चेंडूचं कलेक्शन करतोय आणि तदनंतर घेतलेली सिंगल आपण पाहतोय धावपलकावरती श्री गणेशा लागलाय. 1 धाव आपण पाहतोय धावपलकावरती लागलेली आहे. 30 चेंडू मध्ये 62 बनवायच्यात आणि तुम्ही पाहताय पहिला चेंडू इथे टाकलाय आणि 1 धाव आपण पाहतोय या ठिकाणी हलक्या हाताने जी खेळून काढली आहे सतीशनं. आज काय होणार आहे तुम्ही पहा. कबुतराला तुम्ही पाहता गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भराडीचं वेरे रक्तात असावं लागतं. हा चेंडू परत एकदा तुम्ही पाहता हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक माऊली चेंडूचं कलेक्शन करेल. तदनंतर तुम्ही पहा घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने तुम्ही पाहताय 2 धावा धावफलकावरती लागल्या. कशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटणार आहे. पहिल्या षटकामध्ये तर अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कामकाज आपण पाहतोय 2 खेळाडूंनी केले. चांगल्या प्रकारचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटतोय. हा चेंडू पहिले षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय धावफलकावरती अवघ्या 2 धावा लागल्यात आणि संतोष भालेरावनं इथे एक झटका एक करंट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या मोरगाव संघाला दिलाय. तर नवीन फलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत हा नवीन फलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. परत एकदा आपण पाहतोय संतोषची पहिल्या षटकाची गोलंदाजी तुम्ही पाहताय आणि अक्षरशः आता फलंदाजांना ते रोखून ठेवले.
हा चेंडू तुम्ही पहा फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न खूप मोठा अपील तुम्ही पाहताय संतोष आपण पाहतो स्वप्नील भालेरावनं मैदानाच्या आतमध्ये केलंय परंतु पंच आपण पाहतो की त्यांच्या निर्णयावरती ठाम असणार आहे आणि पंचांचे निर्णय आपण पाहतो स्पर्धेमध्ये अंतिम आहे सुंदर गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय संतोष भालेराव पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय आणि फक्त तुम्ही पाहताय धाव फलकावरती 2च धावा लागल्यात आणि त्याने एक फलंदाज बाद केलाय सुंदर गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटते परत एकदा हा चेंडू पुढे सरसोत खेळण्याचा प्रयत्न इथे पहा फलंदाजाचा फसलाय निर्धाव स्वरूपाचा चेंडू निर्धाव स्वरूपाची गोलंदाजी तुम्ही पाहताय संतोष भालेराव टेनिस बॉलचा तुम्ही पहा की खूप प्रचंड मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि आज मात्र त्यानं त्याचा अनुभव इथे पणाला लावलाय आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटतोय हा चेंडू शॉर्ट पिच मध्ये जाते ते गल्लीमध्ये तुम्ही पाहताय सुंदर आपण पाहतो चेंडूचं कलेक्शन केलंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर तुम्ही पाहता चंद्रकांतनं चेंडूचं कलेक्शन केलंय पहिलं षटक तुम्ही पाहताय ते संपलंय पहिल्या क्रमांकाचं आणि धावफलकावरती तुम्ही पाहताय फक्त 2 धावा लागल्यात एक सुंदर गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटते संतोष भालेराव आता 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या 60 धावा मोरेश्वर मोरगाव त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय वाळकी 11 या 2 संघांमध्ये तुम्ही हा सामना पाहताय ग्रँड फिनाले फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणीचा सामना करणे आवश्यक असते तुम्हाला यश हे सहजासहजी भेटत नाही पहा त्याच्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि आज पहा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपला 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे समोरच्या बाजूला आपण पाहतो श्रीकांत ऑन स्ट्राईक तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज माऊली तयार झालाय तर नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला सतीश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवताना पाहावयास भेटणार आहे माऊली राईट आर्म ओव्हर द विकेटनं सज्ज झालाय ऑन दी मार्क हा चेंडू तुम्ही पहा मिड विकेटला प्रचंड मोठा फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद तर नवीन फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय निलेश हा खेळाडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय इथे पहा मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही संघर्षाचं मैदान सोडू नका परत एकदा माऊली इथे पहा पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय क्रिकेटचं सौंदर्य नजकत दाखवणारा फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास भेटतोय क्षेत्ररक्षक तुम्ही पहा चेंडूचं कलेक्शन करतोय तदनंतर घेतलेल्या 2 धावा सुंदर कलेक्शन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आज मात्र तुम्हाला पाहावयास भेटतोय संतोष भालेराव सरांचा मुलगा देखील तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहावयास भेटतोय तर दुसऱ्या बाजूला संतोष सर देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना पाहावयास भेटणार आहे माऊली हा चेंडू परत एकदा तुम्ही पाहता विकेट करण्याचा प्रयत्न खूप लांबून आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपवलाय तिथं क्षेत्ररक्षक सुंदर आहे आणि तदनंतर घेतलेली सिंगल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय सिंगलच्या साईडने आपण धावफलकावरती एक नजर टाकतोय 5 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मान्य तुषारदादा रमेश आप्पा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो की जी स्पर्धा आयोजित करण्यात आली आयोजक आपण पाहतो की शेतकरी 11 आपल्याला जे युट्यूबद्वारे आपण लाईव्ह सामने पाहतोय त्यासाठी आपल्याला जे नेटवर्क दिलंय समृद्धी केबल नेटवर्क अँड हाय स्पीड इंटरनेट केडगाव सर्वे सर्व तुम्ही पाहताय त्याचे रमेश दत्त ते सातपुते त्यांचे सर्वे सर्व आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो की आपल्याला हे नेटवर्क उपलब्ध झालेलं आहे परत जाऊया मैदानाच्या आतमध्ये परत एकदा माऊली
वाह, सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा विकेटवर तुम्ही पाहता मुवमेंट करतोय आणि तदनंतर आपण पाहतो स्वप्नील भालेरावच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. आज तुम्ही पाहता की फाईन लेगला जो खेळाडू आपण पाहतोय की ब्लॅक कलरची टोपी परिधान करून आहे, संतोष भालेराव सर आहे. वाळकी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि त्याच्या साईडला तुम्ही पाहता जो खेळाडू शतरक्षक करतोय ना, 2 मुलं, त्यांचा मुलगा आहे तो. आज तुम्ही पहा एकाच संघामध्ये हे दोघे जण तुम्हाला खेळताना पाहावस भेटत आहे. पहा मग टेनिस बॉलचा किती अनुभव असणार आहे संतोष सरांकडे. खूप जुनं क्रिकेट त्यांनी खेळून काढले आणि अक्षरशः टेनिस क्रिकेटवर त्यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे. परत एकदा माऊली गोलंदाजी मार्फत तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं षटक संपले आणि धावफलकावरती 11 धावा. जर सलगचे 4 षटकार जर फलंदाज खेळत असेल तर जगन्नाथ हाके सरांकडून आपण पाहतोय 3001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तुम्ही पहा आजच्या दिवसामध्ये सनी कांबळेने तो पराक्रम केलेला आहे. त्यानं एका षटकामध्ये 5 खेचलेत. तर तुम्ही पाहता अनिकेत ताकवणे देखील त्याची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये तळपली होती. त्याने देखील एका षटकामध्ये 4 षटकार खेचून काढलेत. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. तुम्ही पाहताय दौंड तालुका आणि बारामती तालुक्यामध्ये चालू असलेली ही लढत 62 धाव्यांचा आपण पाहतोय पाठलाग करतोय ते मोरेश्वर मोरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय वाळकी 11 वाळकी. या 2 संघामध्ये तुम्ही पाहता इथं युद्ध रंगले गेले. सामन्याचं समीकरण बदलले. आता 18 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा. संतोष भालेराव सर ऑन दी मार्क गोलंदाजी मार्फत परत एकदा तयार झाले. परत एकदा तुम्ही पाहता चेंडू पुढे सरसोत खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक डाऊन दी बॉल आणि तिथे पहा 1-2 इथे जेल सुटलाय. सतीशला इथे मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळाले आणि आता तो पहा येणाऱ्या काळामध्ये दाखवून देईल की मी किती धोकादायक फलंदाज ठरू शकतो. 62 धाव्याचा पाठलाग आपण पाहतोय मोरगावचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. हरलात तरी चालेल, फक्त जिंकण्याच्या स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्याचा सर्वात कठीण खेळ होता. त्यामुळे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये हरला तरी चालणार आहे, परंतु जो संघ जिंकणार आहे त्याने देखील म्हटलं पाहिजे जीवनातील किंवा आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आज तुम्ही पाहता स्पर्धेमध्ये 4 संघ इथे सेमीफायनल मध्ये येऊन दाखल झाले होते. त्याच्यामध्ये तुम्ही पाहता शेतकरी 11 केडगाव हा संघ स्पर्धेमध्ये प्रथमतः सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झाला होता. तुम्ही पाहताय तुकाई फायटर्स या देखील संघाने आज सेमीफायनल मध्ये येऊन दाखल झाला आणि हे 2 संघ तुम्ही पाहताय आता स्पर्धेच्या बाहेर पडलेले आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर त्यांना विराजमान व्हावं लागतंय. हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न एस्टनच्या मागे तुम्ही पहा द बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड स्वप्नील भालेरावचं कामकाज तुम्ही पाहताय. सुरेख आहे, अप्रतिम अफलातून कामकाज तिथं तुम्ही एस्टनच्या मागे पाहताय. साईप्रीत लाईव्हचे सर्व आपण पाहतोय प्रेमशेठ वाघमारे सर आपण देखील या ठिकाणी आलात, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. परत एकदा हा चेंडू परत एकदा पहा तुम्ही बॅटची एज होते आणि तिथे स्वप्नील भालेराव कलेक्शन तुम्ही पहा. चेंडू झेल म्हणा एवढा सोपा नव्हता, परंतु त्यानं सूर मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. चांगल्या प्रकारचं कलेक्शन आहे आणि ते अक्षरशः संतोष भालेराव सरांना फलंदाजांच्या पायामध्ये आता बेड अडकवण्याचं कामकाज केले. रोखून धरलं. आता त्यांना कुठल्याच प्रकारचा मोठा फटका तुम्हाला या षटकामध्ये पाहावाच भेटत नाही. हा चेंडू पहा तुम्ही शतरक्षक गणेश जाऊन दे फलंदाज.
राजेंद्र चव्हाण सर या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचंय. आता इथून पुढे सामन्याचं समीकरण बदललंय. 14 चेंडू मध्ये 50 बनवायच्यात. पहा तुम्ही किसी को कमजोर मत समझना. 5 रुपए का पेन भी 5 करोड़ का चेक लिखने के काम आता है. जर हा कोर्स चेस झाला तर केडगाव ग्रामपंचायत सदस्य मनोज शेळके यांच्याकडून 3000 रुपये. हा चेंडू तुम्ही पहा हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि ते फलंदाजाला परतावं लागणार आहे. धन्यवाद डीजे. जर हा सामना आपण पाहतोय मोरेश्वर मोरगाव संघ जर इथे धाव बनवत असेल तर केडगावचे ग्रामपंचायत सदस्य मनोज शेठ शेळके सर यांच्याकडनं 5001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फक्त मोरेश्वर मोरगाव संघ जिंकला पाहिजे. ते संतोष भालेराव सर ऑन दी मार्क. हा चेंडू तुम्ही पहा खोलो टप्प्यात चेंडू होता. चेंडू खांदून काढलाय तर गणेश चेंडूचं कलेक्शन करेल आणि तदनंतर तुम्ही पहा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पळून पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या सहाय्याने तुम्ही पाहताय धाव फलकावरती 13 धावा लागल्यात. आणि आता परत एकदा आपण जाऊया पुढील षटकासाठी ऋषी सरांकडे. राजाभाऊ चव्हाण या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचंय. मान्यवर या ठिकाणी आपल्याला चला सामना ताबडतोब चालू करून घ्यायचा आहे. आपण पाहतोय 6 चेंडू मध्ये 6 षटकार देखील खेळलेले आहे कित्येक फलंदाजांनी. त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय रवी शास्त्री आहे, युवराज सिंग आहे, हर्षल गिब्स, अलेक्स सेल यांसारख्या फलंदाजांनी आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळलेत. आणि तुम्ही गोलंदाजी मार्फत पाहताय द बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेटवर टेनिस क्रिकेटचे खूप मोठं नाव येते आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत तयार आहे. स्वप्नील भालेराव सर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करताना पाहावंच भेटणार आहे. वाळकी गावाला हा खेळाडू बिलॉंग करतोय परंतु टेनिस विश्वामध्ये अक्षरशः महाराष्ट्रभर आपण पाहतोय आपल्या बॅटने या खेळाडूने अक्षरशः महाराष्ट्र फिरलाय. परत एकदा गोलंदाजी मार्फत इथे तयार झालाय. डावकुरी हाताचा एक भेदक फलंदाज आहे. इथे पहा चेंडू पडल्यानंतर तुम्ही स्पीड पहा अक्षरशः एक जबरदस्त स्पीड आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर डोळ्याची पापणी लवते ना लवते. तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी चेंडूचं कलेक्शन केले जात आहे. चांगल्या प्रकारचं कलेक्शन आपण पाहतोय. हा चेंडू तुम्ही पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न येत आहे. संतोष भालेराव सरांचा फैसला आहे. परत एकदा स्वप्नील भालेराव ऑन दी मार्क. हा चेंडू तुम्ही पहा फाईन लेग आपण पाहतो सीमारेषेमध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये एक रेस लागली होती आणि ती रेस आपण पाहतो जिंकली चेंडूने. नऊ चेंडू आणि 45 धावींची गरज असणारा सामना तुम्ही आतमध्ये बघणार आहात. या स्वप्नील भालेराव वाळकी एक्सप्रेस अक्रॉस द बॅट आकाशाला गवसने घालणारा चेंडू गणेश शिरसेने टिपलाय झेल. अजून एक धक्का. पाचवा फलंदाज आपण पाहतो ठिकाणी बाद होईल. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावपलकीवरती कुठेतरी बोऱ्या क्रिकेट क्लब मोरगाव पूर्ण अडचणीमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये अजूनही 45 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी इथून पुढे आहे. हर नदी जहा थम जाए वो समिंदर होता है, हर सर जहा झुक जाए वो मंदिर होता है. अरे जंग तो भरपूर है इस दुनिया में लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है. आणि तो सिकंदर होण्यासाठी आपण पाहतो सुरू असणारा सामना. शेवटच्या 6 चेंडूंकडे आपण जातोय आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 45 धावींची गरज अजून मोरया क्रिकेट क्लब मोरगाव टीम साठी या ठिकाणी असणार आहे. 6 चेंडू 45 धावींची गरज. 45 आकडा हा रोहित शर्माचा आहे. पाहायचंय 6 चेंडू 45 धावा होऊ सुद्धा शकतात. नथिंग इज इम्पॉसिबल. या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही.
सहा चेंडू 45 धावींची गरज असताना बघायचंय मैदानामध्ये. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मारावं हा एकच मोठा सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावरती खरकाट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेशरम आनंदानं की फेकून द्यावं या देहाची लतकर यात गुंढाळलेल्या जाणवेच्या काळ्या शरडोहात आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा. मात्र त्या निद्रेलाही जर स्वप्न पडू लागली तर स्वप्नांच्या या अनोळख्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही, धाडस होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागे पण सत्वाची विटंबना आणि पुन्हा एकदा कोरोनाचा कटोरा घेऊन उभा राहतो आमच्याच मारेकऱ्याच्या दारात. परमेश्वराचे मी बदलू शकतो ना ते बदलण्याचं धैर्य मला दे. पहिला निर्धाव चेंडू आहे. पकड खूप मजबूत केली इथे. वाळकी अर्ज दौंड. हा चेंडू उंच गेलाय, खूप जास्त दूर गेला नाही. विनोद चोरमले जातोय, चेंडू खाली टिपतोय. दीपक शेड मगर आपण पाहतो HP गॅसचे ओनर या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेले आहेत. दादा आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. समस्त शेतकरी ग्रुपचं सुद्धा आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभारी आहोत. पर्व पहिला आहे. दौंड तालुक्याचे युवा नेते तुषारदादा थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं होतं या स्पर्धेचं आयोजन. अमोलदादा राऊत, अमर शेळके, तुकाराम इनामदार, रविकिरण शेळके, सनी कांबळे, समस्त शेतकरी 11 ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन झालं. एखादी नवी नवरी जशी सजवावी तसं त्यांनी मैदान सजवून ठेवलं आणि या दिमागदार वातावरणामध्ये या टेनिस क्रिकेटच्या युद्धाला खऱ्या अर्थाने गेल्या 2 तारखेला सुरुवात झाली आणि आज पाहता पाहता या स्पर्धेतला शेवटचा आणि अंतिमचा दिवस सुद्धा आपण पाहतो. शेवटचा सामना समाप्तीच्या उंबरठ्यावरती आहे. दौंड तालुक्यामधली खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा आज आपण पाहतो. आपल्या सोबत रमेश अप्पा थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर अर्थात शिरूर हवेली तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार आपल्या सोबत आहेत. इथे मात्र सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, यानंतर आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहोत. सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती, आपण अतिथी कक्षाच्या अगदी समोर या. हे मैदान उभं करण्यासाठी घेतलेले एक अफाट कष्ट समस्त शेतकरी ग्रुपनं आणि त्याचं एक देखणं फळ आणि या स्पर्धेत डीजे त्याला बंद करायला. सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे, सर्वांनी